नाशिकमधल्या निर्धार मेळाव्यामध्ये स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत आणि एवढ्या मोठ्या टाळ्यांचा चंद्रकांत गडगडाट खैरे नाशिककरांनी यांच्यासोबत ते तिथपर्यंत आग संवाद लागली साधतायत. पाहिजे. उद्धव साहेब आले. ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या. उद्धव पत्रकार ठाकरे मंडळींना विनंती आहे, आपण मंच खाली करावा, कारण आता- लगेचच पुढील कार्यक्रम आता आपण इथे सुरू करतोय. या निर्धार मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी साहेबांना विनंती करतो, स्वप्नील डुंबरे साहेब यांनी अतिशय सुंदर पोवाडा इथे सादर केलेला आहे. स्वप्नीलजी, आपण साहेबांना करायचंय. स्वप्नीलजींना सन्मानित करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो, आपण तिथेच थांबावं साहेब. स्वप्नीलजींचा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ लवकर पाठवा. पुष्पगुच्छ ऑर्गनायझिंग कमिटी पुष्पगुच्छ पाठवा. पत्रकार मंडळींना विनंती आहे, मंच खाली करायचं आहे. व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, मंच खाली करूया आपण. ज्या नाशिकच्या सिन्नरच्या रांगड्या गड्यानं गेले काही क्षण या ठिकाणी महाराजांची पवित्र अशी पवाड गाऊन इथे आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे. त्या स्वप्नील डुंबरे, शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांचा या ठिकाणी साहेबांच्या वतीनं सन्मान केला जातोय. धन्यवाद स्वप्नीलजी, आपले मनपूर्वक आभार. पुष्पगुच्छ आलेला आहे. साहेबांना विनंती आहे, आपण हा पुष्पगुच्छ या ठिकाणी द्यावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय. नाशिकची शिस्त आपल्याला जाणवली पाहिजे. पुढील 1 मिनिटात पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय. डाव्या बाजूच्या शिवसैनिकांनी मागे खुर्च्या रिकाम्या आहेत, ताबडतोब जाऊन बसायचंय. उजव्या बाजूच्या शिवसैनिकांनी मागे जायचंय. तर आता निर्धार मेळाव्याच्या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात ते भाषण देखील करणार आहेत असं देखील समजतंय. नाशिकात ठाकरेंच्या शिवसेनेचा हा निर्धार मेळावा सध्या सुरू आहे. काही वेळापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं भाषण सुरू होतं. तत्पूर्वी इतरही अनेक नेत्यांची भाषणं झाली. आदित्य ठाकरेंचं देखील यावेळेला भाषण झालेलं होतं. आता उद्धव ठाकरे जे पक्षाचे नेते आहेत, पक्षप्रमुख आहेत, त्यांच्या भाषणाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे आता नेमका कोणाकोणाचा समाचार घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. महेश, आता निर्धार मेळाव्याच्या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते भाषण देखील करणार आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या टीकेचा रोख कोणाकडे असणार याची उत्सुकता आहे. महेश, काय सांगता येईल या निर्धार मेळाव्याबाबत? अगदी खरं. खरं तर सकाळपासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा निर्धार मेळावा हा नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे. यासाठी जर बघितलं तर शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते नाशिकमध्ये आलेले होते. यामध्ये अंबादास दानवे असतील, विनायक राऊत असतील, अरविंद सावंत असतील, चंद्रकांत खैरे असतील, हे सगळे आज सकाळपासूनच नाशिकमध्ये ते सगळ्यांचं चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. मी शिवसेनेत सोबतच का अशा संदर्भातलं चर्चासत्र या ठिकाणी झालेलं आहे. आता जर बघितलं तर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निर्धार शिबिराच्या इथे दाखल झालेले आहे. या ठिकाणी जर बघितलं आता थोड्याच वेळात त्यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात हा मेळावा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खरं तर बळ देणार ठरणार आहे. या भाषणामधून उद्धव ठाकरे आता कोणाकोणाचा समाचार घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी जर आपण बघितलं तर संजय राऊत यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. यानंतर जर बघितलं तर नंतर आज उद्धव ठाकरे यांचं भाषण या ठिकाणी पार पडणार आहे. ठीक आहे महेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवूयाही. निर्धार मेळाव्याच्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं भाषण होणार आहे. आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंच्या टीकेचा रोख नेमका कुणाकडे असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी आणि त्यासोबतच आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याची मोर्चे बांधणी असं एकंदरीतच
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज तुफान गर्दी दिसते. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहेच, आणि ते राहणारच. म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तसं हे नातं नाही की. नासिक से मेरा पुराना नाता है. मैं यहां वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लॅनिंग था. अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात. ही काही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा हो. अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं, पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं. अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले, बरोबर ना? काय मग नातं तोडलं कोणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू काढतो हो. अहो त्यातच मजा असते, नाहीतर एकदम खेळ आटून जाईल हो. आज नाशिकला जमला आहात. नाशिककर मला विसरूच शकत नाही. का आहेत ना सगळ्या जागेवर. बरं तो आपला बबन घोलप कुठे आहे? दिसतोय ना? जागेवर आहे ना? अरे कुठे भरकटता इकडे तिकडे? अरे बाबांनो, शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. हा जो समोर साधा शिवसैनिक बसलाय ना, तो महत्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं. बातम्या सुरूच आहेत, हा गेला तो गेला. अरे अस्वलाच्या अंगावरचे 2-4 केस गळले, उपटले, अरे काय फरक पडतो? आता ही सगळी नवी मंडळी आली, पण नाशिकचं गोल्फ मैदान गाजवलंय. पैसे देऊन सभेला माणसं आणण्याचा दळभद्री प्रकार आम्हाला कधीच करावा लागला नाही. आई जगदंबेची तेवढी कृपा आमच्यावर नक्कीच आहे आणि ती राहणारच. आता या निवडणुकीत काय झालं? विधानसभेचं म्हणतोय. जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे का? इथे बडगुजर, वसंत गीते, तिकडे निफाडला आपला अनिल कदम, घोलप यांचे चिरंजीव योगेश राबले, लोकांची कामे केली. मालेगावात अद्वै हिरे, धुळ्यात अनिल गोटे हे मैदानात होते, पण निकाल उलटेच लागले. अहो हे भाजप आणि त्या नकली शिवसेनावाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली? लोकशाहीत हे असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. हे असेच सुरू राहणार असेल तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावेच लागेल. होय, मी हे सावरकरांच्या नाशिकमध्ये बोलतोय. टाका आणखी एक खटला माझ्यावर, नाहीतरी माझ्या शिवसैनिकांवर खोटे खटले टाकताय ना, टाका. हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोणाच्या पाठीत वार करणार नाही, पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरू आहे. सगळा पैशांचा खेळ. महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटतायत, आणि ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली.
भारतीय जनता पक्षाला आम्ही हिंदुत्वासाठी मोठे केले, पण आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही. अरे हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहेत, जातीत पोटजातीत मारामाऱ्या लावून ते नाना फडणवीस मजा बघतायत. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही. शिवसेनेने गेल्या 50 वर्षात किती सोसले हो. सतत आव्हानं दिली गेली आणि आम्ही ती स्वीकारलीही. 5 पिढ्या शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेत. त्यांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही तर राष्ट्रीयत्वाची जबरदस्त ऊर्जा शिवसेनेने निर्माण केली. जे नामर्द डरपोक गेले ते गेले, त्यांची लाकडं भाजपवालेच सोलापुरात रचल्याशिवाय राहणार नाहीत. चिंता करू नका. शिवसेना, माझी शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि राहील. आज माझ्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. नाशिकमध्येच त्या अवकाळीने माझा शेतकरी गार झाला आहे. त्याला कोणी वाली? अहो, कर्जाचा डोंगर घेऊन माझा शेतकरी जगतोय. अरे जगतोय कसला, रोज आत्महत्या करतोय. आणि तुमचे ते कृषी मंत्री इकडलेच ना, कोकाटात फिरतायत. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार होता ना, मग काय झालं? का शेपूट घातलेत? अहो, शेतकऱ्यांची इतकी फसवणूक करून सुद्धा तुम्ही उघडपणे फिरताय आणि लाजा नाही वाटत तुम्हाला? लोकांना नोकऱ्या नाहीत, शिक्षणाचा बट्ट्या बोळ चाललाय, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघालेत, तिकडे नुसती लूटच चालली आहे. गरिबांना 2 वेळचं जेवण नाही, उद्योगधंदे बंद पडले जात आहेत. अहो, तुमच्या नाशिकमध्ये किती नवे उद्योग आले? हा आकडा? ते फडणवीस अमेरिकेत जाऊन आले गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली. पण नाशिकच्या हाती काय? भोपळा. हे सगळं तुम्ही किती काळ बघणार आणि थंडच बसणार असाल तर त्या छत्रपती शिवरायांचंही नाव घेऊ नका आणि जय भवानी जय शिवाजी याचाही गजर करू नका. अहो, महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडर वर करून अरे मुजरेत झाडतायत. त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले आणि त्यासाठीच 106 हुतात्म्यांनी घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवले. मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी उभी केली होती. अरे काय झालं त्या उसळणाऱ्या गरम रक्ताचे? अहो, ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोनापुरात गेल्या. त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. ज्या इमान निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला त्यावर बेमानीच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे हाडामासाचे लोक आहेत. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या नशिबी जे स्वकीयांकडून बेमानीचे घाव आले तेच आमच्या नशिबी आले. पण याद राखा गद्दारांनो, याद राखा, तुमचे हे नीच मनसुबे पूर्ण होणार नाहीत. अरे खुर्च्यांतील ढेकून होऊन जगणारे त्या खुर्च्यांचाच संपतील. निष्ठेच्या वणव्यात
फितुरीची राख रांगोळी होईल. माझा महाराष्ट्र फितुरीचा बदला घेईल. छत्रपती शिवराय शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी आनंदाचा थैथाट केला, पण मराठा जो पेटला तो महाराष्ट्रात औरंग्याला गाडून दिल्लीच्या तख्तापर्यंत धडकला. माझा शिवसैनिक खरा मर्द आहे, वाघ आहे वाघ. तुमची ती काय ऑपरेशन वगैरे सुरू आहेत ना फोडाफोडीची, ती वेळ येत आहे. त्याच ऑपरेशन टेबलवर पाडून तुमच्या बेईमानीची नसबंदी माझा मराठी माणूस, माझा शिवसैनिक नक्कीच करेल. घोटाळा गोलमाल करून विधानसभा जिंकली. अरे भ्रष्टाचार, पैशांचा खेळ, दुसरं काय. आता मुंबईची महानगरपालिका 106 हुतात्म्यांचा हा पंचप्राण ते विकत घ्यायला निघाले. हे मी आणि माझा शिवसैनिक त्रिवार होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्राला स्वाभिमानी बनवलं, मराठी माणसाला बेडर केलं. संकटे वादळे येतील जातील, पण त्या तुफानांशी टक्कर देत संकटांच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढे आणि पुढेच घेऊन जाणार आहे. या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.